एका गावात श्याम नावाचा एक मुलगा राहत होता. श्याम जेव्हा 2 वर्षांचा होता तेव्हा त्याचे वडील देवाघरी गेले. श्यामची आई त्याच्या पुढच्या भविष्यासाठी जयंत बरोबर दुसरं लग्न करते. जयंतला एक मुलगी असते, तिचं नाव पूजा असतं. चौघेही कुटुंब म्हणून एकत्र राहत असले तरी जयंत कधीही श्यामला आपला मुलगा मानत नव्हता. असाच एक दिवस श्याम शाळेतून घरी येत होता. पूजा, मला जरा पाणी दे ना, मी खूप दमलोय ग. तेवढ्यात जयंत उभा राहतो आणि रागाने म्हणतो, कसलं एवढं काम करून आलायस रे तू दमायला, जे तुला पाणी पण घेता येत नाही. माझी मुलगी तुझं काम का करेल? तू काय कमवून तिला आणून देणार आहेस? तू तर फक्त तुझाच विचार करशील. तसंही तू थोडीच माझ्या रक्ताचा आहेस. इथून पुढे तू माझ्या मुलीला काही काम सांगायचं नाही, समजलं? जयंतचं बोलणं ऐकून श्यामचा चेहरा उतरतो आणि तो काहीही न खाता पिता तसाच कॉटवर जाऊन झोपून जातो. श्याम बिचारा रडत असतो. तेवढ्यात त्याची आई तिथे येते आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला म्हणते, काय झालं बाळा, तू जेवला का नाहीस? आई, माझ्या बरोबरच असं का होतं? मी तर पूजाला माझी बहीण मानतो, मग तरीही बाबा मला सावत्र मुलगा का म्हणतात? माझ्या नशिबात वडिलांचं प्रेमच नाहीये का? राधा त्याचे डोळे पुसत आणि त्याला जवळ घेऊन म्हणते, बाळा, असं नाही बोलायचं. हे बघ, एक दिवस त्यांना नक्की तुझं प्रेम जाणवेल. तेही तुला मनापासून स्वीकारतील. फक्त त्यांना थोडासा वेळ दे. असेच काही दिवस पार पडतात आणि राधाचं एका आजाराने निधन होतं. आता श्याम एकटाच पडतो. श्यामला त्याच्या आईची रोज आठवण यायची. त्याला खूप एकटं एकटं वाटायचं. आता ना त्याचं कोणी काळजी घेणारं होतं, ना कोणी त्याला खाऊ घालणारं होतं. एक दिवस सकाळी श्याम जेव्हा झोपेतून उठला तेव्हा त्याने पाहिलं की जयंतने त्याचं सगळं सामान घराबाहेर फेकलेलं असतं आणि त्याला म्हणतो, आता तुझी आईच इथं नाही तर तुझं इथं काय काम रे? चल निघ इथून तू पण आता. मी काय तुला फुकटचं खायला घालू का? जयंतचं बोलणं ऐकून श्याम रडत रडत आपलं सामान उचलतो आणि जयंतच्या पाया पडून तिथून निघून जातो. भुकेलेला श्याम बिचारा असाच इकडे तिकडे फिरत असतो. मग त्याला एका हॉटेल बाहेर एक बोर्ड दिसतो, यहाँ बर्तन मांजने वाले की जरूरत है. मी हे भांडी घासायचं काम करतो, म्हणजे थोडे पैसेही मिळतील आणि खायलाही मिळेल. तसंही आज दिवसभर काहीच खाल्लेलं नाहीये. अशा प्रकारे तो काम करू लागला आणि आपला अभ्यासही करू लागला. तो दिवसभर खूप कष्ट करायचा आणि रोज आपल्या आईची आठवण काढायचा. असेच दिवस पार पडत गेले. श्यामची मेहनत फळाला येते. तो गव्हर्नमेंट ऑफिसरची परीक्षा पास होतो आणि त्याला जलविभागात नोकरी देखील मिळते. त्याची पोस्टिंग त्याच्या गावातच होते. गावात पाण्याची खूपच अडचण असते. गाववाले जेव्हा तक्रार घेऊन जलविभागाच्या ऑफिसमध्ये जातात तेव्हा ते तिथे श्यामला बघून खूपच खुश होतात की त्यांच्या गावातलाच मुलगा गव्हर्नमेंट ऑफिसर बनला. गाववाले श्यामला गावातल्या पाण्याच्या अडचणीबद्दल सगळं सविस्तर सांगतात आणि श्यामही त्यांना या अडचणी लवकरात लवकर दूर करण्याचं आश्वासन देतो. या सगळ्यांबरोबर गावातले सरपंचही श्यामला भेटायला येतात. श्याम, कसा आहेस रे? मी ठीक आहे काका, तुम्ही कसे आहात? आम्ही बी ठीकच आहे म्हणायचं बाळा. तू एवढा मोठा साहेब झालायस, आपल्या गावाचं नाव मोठं केलंस. तुझा अभिमान आहे आम्हाला समजासनी. आज सांच्याला तू आमच्या घरी जेवायला ये. हे बघ, आता नाही म्हणू नको. श्यामने नकार दिला, पण तरीही सरपंच काही ऐकायला तयारच नव्हते. त्यांच्या आग्रहापुढे श्यामचं काहीच चाललं नाही आणि संध्याकाळी तो त्यांच्या घरी जेवायला जायला निघतो. तो त्यांच्या घरी पोहोचतो तेव्हा त्याला सरपंचांच्या घराबाहेर जयंत उभा असलेला दिसतो. जयंत खूपच काळजीत असतो. श्याम जयंतकडे जातो. त्याच्या पाया पडून तो त्याला विचारतो, बाबा, तुम्ही एवढे काळजीत का दिसताय? तुला काय करायचंय? जयंत तिथून निघून जातो. तो गेल्यावर श्याम विचार करू लागतो, बाबा एवढे चिंतेत का दिसतायत? श्याम सरपंचांच्या घरी आत जातो. ते आपल्या कामात व्यस्त असतात. श्यामला समोर बघून ते म्हणतात, अरे बाळा श्याम, आलास तू?
ये ये. मग ते दोघेही एकत्र जेवण करतात. मग ते श्यामला विचारतात, श्याम, तुझं काम कसं चाललंय बाबा? काका, सगळं छान चाललंय. नोकरी पण चांगली आहे. काका, मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. हा हा, सांग मला, काय विचारायचंय? मी आत्ता बाबांना तुमच्या घराबाहेर खूप काळजीत असलेलं पाहिलं. अरे, आता काय सांगू? तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी त्याच्याकडे पैसेच नाहीयेत, म्हणून त्यानं त्याचं घर विकायला काढलंय. त्याच्यासाठीच आला होता तो. काका, किती पैसे हवेत बाबांना? 5 लाख. काका, तुम्ही घराचे कागद बाबांना परत द्या आणि पैसे मी तुम्हाला देतो. आत्ता तुम्ही ते बाबांना द्या. श्याम 5 लाख रुपये सरपंचांना देऊन तिथून निघून जातो. थोड्या वेळाने जयंत पैसे घेण्यासाठी सरपंचांच्या घरी येतो. सरपंच, पैसे. सरपंच घराचे पेपर आणि पैसे दोन्ही जयंतच्या हातात देतात. सरपंच, तुम्ही मला घराचे कागदपत्र देताय परत, आणि हे पैसे पण देताय? हे पैसे माझे नाहीत बघ, तुझ्या मुलाचे श्यामचे आहेत. त्यानेच तुला मला द्यायला सांगितले. एवढं तर कोणी सख्ख पण करणार नाही जयंत, जेवढं तुझ्या सावत्र मुलाने केलंय. सरपंचांचं बोलणं ऐकून जयंतच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो तसाच धावत श्यामच्या घरी जातो आणि त्याला आवाज देतो. श्याम बाहेर येतो. श्यामला बघून जयंत त्याला जवळ घेतो आणि म्हणतो, श्याम बाळा, मला माफ कर, मी चुकलो. बाबा, तुम्ही हे काय बोलताय? असं कोणी आपल्या मुलाची माफी मागतं का? आणि हे तर माझं कर्तव्य आहे. पूजा माझी लहान बहीण आहे. हे बोलत असताना श्यामला त्याच्या आईचं बोलणं आठवतं की एक दिवस तुझे बाबा तुला नक्की समजून घेतील. आणि श्यामच्या डोळ्यात पाणी येतं. श्याम आणि जयंत दोघेही घरी जातात. मग पूजाचं लग्न अगदी धूमधामपणे करतात. मग श्याम जयंतला घेऊन शहरात जायला निघतो. ते दोघेही आता एकत्र राहतात. नाती रक्ताने नाही तर मनाने स्वीकारली जातात.